लाखो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असणाऱ्या चंद्रभागेची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे। दरम्यान वारंवार तक्रार करून सुद्धा शासन आणि प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष होत असल्यानं भाविक संतप्त झालेत। विठ्ठलाच्या दर्शनाला जेवढं महत्त्व आहे तेवढंच महत्त्व चंद्रभागेच्या स्नानाला देखील आहे। मात्र चंद्रभागेच्या या अवस्थेमुळे भाविक स्नान करण्यापासून वंचित राहत आहेत। त्यामुळे नदीची साफसफाई लवकरात लवकर करावी अशी मागणी आता भाविकांकडून करण्यात येते आहे। अवघ्या वारकरी संप्रदायाचं आराध्य असलेलं ही चंद्रभागा आहे, तिची अत्यंत दुरावस्था झालेली आहे। संपूर्ण चंद्रभागेच्या पाण्यात घाण दिसत आहे। कपडे असतील, जुने बाकीचं साहित्य असेल, हे अशा रीतीने टाकलं जातं। यातच भाविक स्नान करतायत। दुर्दैवानं काही ठिकाणी चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये दशक्रिया विधी केले जातात, ज्याच्यासाठी वेगळी कुठलीही सोय नाही। यावेळेला केसदान असेल, वस्त्रदान असेल असं केलं जातं आणि हे सर्व चंद्रभागेच्या पाण्यात सोडलं जातं। एका बाजूला अशाच विधीसाठी अनेक लोक राज्यभरातून येतात आणि अस्थींचं विसर्जन चंद्रभागेमध्ये करत असतात। त्यामुळे चंद्रभागेची अवस्था अक्षरशः गटारगंगेसारखी झालेली आहे। या चंद्रभागेचं पाणी तीर्थ म्हणून भाविक घेत असतात आणि अशा वेळेला या चंद्रभागेच्या स्वच्छतेसाठी, सफाईसाठी प्रशासनाचं कोणतंही लक्ष नाही आहे आणि वारंवार अनेक वेळेला एबीपी माझाने सांगून सुद्धा कधीही चंद्रभागेची तीर किंवा चंद्रभागेचं पात्र किंवा चंद्रभागेचं वाळवंट वारकऱ्यांना हवं तसं साफ मिळत नाही। यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमामि चंद्रभागा नावाची एका प्रकल्पाची पंढरपुरात येऊन घोषणा केली होती। मात्र हा प्रकल्प नुसता कागदावरच राहिला आणि आज चंद्रभागेची अवस्था गटारगंगेसारखी आणि वाळवंटाची अवस्था उकिरड्यासारखी झालेली आहे। तर या संदर्भात भाविकांनी त्यांच्या भावना नेमक्या कोणत्या शब्दात व्यक्त केल्यात पाहूयात। इथं खूप खूप घाण आहे। कपडे पडले, चिंध्या आहे, माती, असे खूप जसं काय गाळ वगैरे आहे ना, जसं हे असतं कुठल्या तरी गटारामधनं आणून टाकलेलं आहे, अशा पद्धतीचं आहे। लोकांना त्याचा खूप त्रास होणार आहे। चंद्रभागेची ती परिस्थिती अशी आहे, इथं पुष्कळशी पब्लिक आहे, पण इथं व्यवस्था व्यवस्थित नाही। घाण आहे इथं, कपड्याची घाण, पत्रावळ्याची घाण, अन्नाची घाण, घाणच घाण आहे सगळे। सगळे अस्वच्छता या ठिकाणी दिसत आहे आणि म्हणून माझी शासनाला एक नम्रतेची आणि विनंती आहे वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून की जो नमामि प्रकल्प आपण या ठिकाणी राबवणार होता, तो प्रकल्प या ठिकाणी लवकरात लवकर त्याचं अस्तित्वात यावं, त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर आपण करावं आणि वेगळ्या पद्धतीने झटपट आपण ती अंमलबजावणी करावी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।